पुढची बातमी बघूयात। महायुतीमधली ही मोठी बातमी आपण बघतोय। राज्यामध्ये सत्ता स्थापनेपासूनच महायुतीमध्ये काही आलबेल दिसत नाहीये। हे सगळं वारंवार घडणाऱ्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे आणि यामध्येच आता महायुतीमध्ये मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती समोर येते आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केली अशी माहिती आहे। भाजपच्या विविध पातळ्यांवरती सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावरती निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्या अशी सुद्धा माहिती आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादांच्या फेऱ्यांच्या नंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असाही सवाल आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही महायुतीने एकत्रच निवडणुका लढवाव्यात यावरती ठाम असल्याचं कळतंय। यामुळे महायुतीमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात सध्या संभ्रम आहे का असा सवाल आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी आणखी माहिती देत आहेत। गणेश, आपण बघतोय महायुतीनं आता ठरवलेलं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावरती लढवायच्या। महायुतीपैकीच भाजपनं आता ठरवलंय, मात्र एकनाथ शिंदे कुठेतरी अजूनही चाचपणीच करतायत। त्यांना मात्र एकत्रपणे निवडणुका लढवाव्यात असं वाटतंय। पण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की लोकसभा विधानसभा वेळेला खास करून लोकसभेला जागा वाटपावरून सगळं ताणलं गेलं की त्याचा परिणाम निवडणुकींच्या मतांवरती झाला आणि निवडणुकीच्या परिणामावरती झाला आणि जागा कमी आली। विधानसभेला त्यांनी प्रॉपर केल्या आणि त्यामुळं त्यावेळेला यश मिळालं। यंदा भाजपचा असं गट आहे काही नेत्यांचं मुंबईमध्ये आमदार भाजपचे। आपण जर स्वबळावर लढलो आणि फ्रेंडली फ्लाईट लढलो तर नंतर आपण एक होऊ शकतो। त्यानं दोन्ही पक्षाला म्हणजे भाजपला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला देखील फायदा होईल। अशाच प्रकारे पुणा, ठाणे या भागातही जर आपण जास्त जागा लढलो, फ्रेंडली फाईटमध्ये लढलो, कॉन्टेस्टमध्ये लढलो तर फायदा होऊ शकतो अशा मताचं भाजपचे काही नेते आहेत आणि त्यामुळे चाचपणी सुरू आहे। समजा उद्या जागा वाटप योग्यरित्या झालं नाही, काही जागा अडल्या तर तिथं फ्रेंडली फाईट होऊ शकतात आणि म्हणून सगळ्या जागांवरती आपण तयारी तर करून ठेवली पाहिजे। कारण प्रत्येक जागांवरती तिन्ही पक्षाचे प्रॉमिनंट आणि महत्त्वाचे नेते आहेत, उमेदवार आहेत, म्हणून सगळे तयारी करतायत। समजा उद्या नाही झालं तर आपण स्वबळावर लढायची वेळ आली तर आपण तसं लढू, म्हणून ही चाचपणी सुरू आहे। पण पहिली प्रायोरिटी महायुतीची असेल, महायुतीमध्ये सोबत लढण्याची असेल, महायुतीमध्ये एकमेकांना सोबत घेऊन लढण्याची असेल। पण समजा जागा वाटप झालं नाही तर आपला उमेदवार तयार असला पाहिजे। यामुळे भाजपनं तयारी केली आहे, त्याचबरोबर आता शिवसेना ही तयारी करते आणि तसंच राष्ट्रवादीकडनं ही तयारी असेलच। म्हणून ही चाचपणी आहे आणि चाचपणीच्या माध्यमातून सगळी तयारी तिन्ही पक्ष करतायत। पण महायुतीत लढावं असं मत आहेच, पण एक गट तिन्ही पक्षांचा असा आहे की आपण तयारी करून ठेवली पाहिजे आणि ती तयारी आहे। म्हणून उद्या समजा जागा वाटप झालं नाही तर स्वबळावर लढायची ही तयारी असेल, त्या उद्देशानं किंवा त्या दृष्टिकोनातून ही तयारी आणि हा विचार हे पक्षाचा निर्णय झालेला आहे। गणेश, तुम्ही म्हणताय तसं जर ही स्वबळाची चाचपणी आहे असं जरी मानलं तरी सुद्धा यामध्ये महायुतीमधले जे तीन मित्रपक्ष आहेत त्यांच्यामध्ये काहीसे गणेश अगदी काही क्षणांसाठी थांबवते। आपण थेट जाऊयात। सुधीर मुनगंटीवार आहेत आपल्यासोबत, भाजपचे नेते। सुधीर भाऊ, एक बातमी अशी बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या आगामी निवडणुका आहेत त्यासाठी भाजप आता स्वबळाची तयारी करते, याची काही चाचपणी करते? नाही, साधारणतः 1995 पासून महाराष्ट्रामध्ये महायुती, महाविकास आघाडी साधारणतः असं राजकीय समीकरण आपण बघतोय। साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हे सारे अधिकार हे राज्यस्तरीय नसतात, हे स्थानिक स्तरावर निर्णय करण्याचे अधिकार आपण देतो। आपण 2014 ते 19 आपण बघितलं असेल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती। कल्याण डोंबिवलीमध्ये आपण स्वतंत्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने निवडणूक लढवली। मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेनेनी स्वतंत्र निवडणूक लढवली। साधारणतः स्थानिक स्तरावर, राज्य स्तरावरून हे निर्देश दिले जातात की एकत्र लढण्याचा प्रयत्न करा, युती म्हणून एकत्रितपणे जागांचं वाटप करा। काही ठिकाणी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली जाते, काही ठिकाणी मात्र स्थानिक स्तरावर एकत्र निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये सहमती होत नाही आणि म्हणून राज्यस्तरीय असं
एकगाचा गौरी असं धोरण राहणार नाही, किंवा राज्यस्तरीय सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एकट्या घडायचा असंही धोरण असणार नाही. त्या त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरचे नेते पदाधिकारी एकमेकाशी संवाद करतात. कुठं राज्यस्तरीय हस्तक्षेपाची आवश्यकता असेल तर आम्ही प्रयत्न करतो. पण आज तरी एकगा चगोरे ही आमची भूमिका आहे असं म्हणणं योग्य होणार नाही. अगदी सुधीर भाऊ, जरी आपण म्हणू की ही सगळी चाचपणी अगदी प्राथमिक पातळीवरती सुरू आहे, म्हणजे भाजपची असेल, शिंदेच्या शिवसेनेची असेल किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीची असेल, मात्र असं एकीकडे असताना एकनाथ शिंदे मात्र अजूनही स्वबळावरती निवडणुका लढवाव्यात यासाठी फारसे सहमत दिसत नाही आहेत. कारण त्यांना असं वाटतंय की आपण एकत्रितपणेच महायुती म्हणून ही निवडणूक लढवावी, आणि जर तसा त्यांचा प्रस्ताव आला तर मग भाजपची भूमिका काय असेल? नाही, मी सांगितलं तशीच भाजपची भूमिका असते की एकत्रितपणे घडण्याचा विचार केला पाहिजे. पण स्थानिक स्तरावर जर एकत्रित घडण्यामध्ये सहमती होत नसेल, जसं राज्य स्तरावर माननीय एकनाथ शिंदेजींची जी इच्छा आहे, स्थानिक स्तरावर कदाचित जे शिवसेनेचे नेते आहे ते सुद्धा स्थानिक स्तरावर एकत्रित घडण्याच्या बाबतीत बाजूनीच असतील, अनुकूलच असतील असं म्हणता येत नाही. आणि म्हणून दोघांचीही अनुकूलता बघून त्या त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विचार केला जातो. एकत्रितपणे कधीही राज्य म्हणून 1995 पासूनचा अनुभव आहे की एकत्रितपणे राज्य म्हणून विचार करणं, कारण इतक्या जागा असतात, साधारणतः 2000च्या आसपास जिल्हा परिषदच्या जागा आहे, 4000च्या आसपास पंचायत समितीच्या जागा आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या नगर परिषदा, महानगरपालिका, तर याचा त्या त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर आढावा घेऊनच विचार करावा लागेल. पण हे खरं आहे की राज्य स्तरावर आमचा हा प्रयत्न असतो की स्थानिक स्तरावर हा एकत्रितपणे निवडणूक घडवण्याच्या दृष्टीने विचार व्हावा, मताचं विभाजन होऊ नये, हा प्रयत्न आमचा असतो. पण त्याला त्या त्या स्तरावरच निर्णय करून तो प्रश्न सोडवावा लागतो. अगदी अगदी सुधीर भाऊ, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते किरण पावसकर आहेत आपल्यासोबत. किरणजी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अर्थातच सगळ्यांचीच चाचपणी आता सुरू झालेली आहे, आणि एकीकडे भाजप म्हणतंय, म्हणजे महायुतीमधला मित्रपक्ष, की त्यांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. शिंदेच्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? त्यांची चाचपणी कुठपर्यंत आली आहे? चाचपणी ही करावीच लागते. निवडणुकांच्या अगोदर आपल्याकडे निवडून येणारे 1 नंबरचे 2 नंबरचे ही चाचपणी चालते. पण या चाचपणीचा फायदा महायुतीला कसा होईल याचा विचार सर्व तिन्ही नेते करणार. आणि आमचं उद्देश, महायुतीचा उद्देश एकच आहे की यामध्ये येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेवर भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकला पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे चाचपणी इंडिव्हिज्युअल करणं, पक्षवाईज करणं, कार्यकर्त्यांकडनं करून घेणं हे ठीक आहे. स्वबळावर सगळे लढण्याचं बोलले तरी लढली जाईल, महायुती म्हणूनच लढली जाईल असं मला वाटतं. शिंदे साहेबांचे अगदी स्पष्ट संकेत आहेत. आणि त्याचबरोबर उभाटामधनं आजच्या तारीखला आलेले शिंदे साहेबांकडे जवळजवळ 80च्या वर, म्हणजे 80 आहेत हे मी अगदी स्पष्ट शब्द सांगू शकतो की माझे नगरसेवक राहिलेले आलेले आहेत. तुम्ही त्यांना न्याय कसा काय देणार आहात? जे तिकडनं आलेत, नगरसेवक राहिलेले आहेत, उभाटाला जय महाराष्ट्र म्हणून आपल्याकडे आले, तर त्यांनाही न्याय द्यावा लागेल. त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम केलंय, ते निवडून येऊ शकतात, त्यांची ताकद चांगली आहे. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करूनच, म्हणजे महायुती म्हणूनच, मुंबईसाठी तरी महायुती म्हणून लढलं जाईल याच्यावर शिंदे साहेब ठाम आहेत. आणि मला वाटतं भाजप आणि राष्ट्रवादी, शेवटी हा निर्णय सर्व नेत्यांचा असेल. तिन्ही नेते एकत्र बसतील आणि घेतील. पण आजही आम्ही याच्यावर एकमत आहोत की महायुती म्हणूनच लढलं जाईल. बरं बरं, अगदी धन्यवाद किरणजी, तुम्ही सुद्धा बोललात यासाठी. आणि गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी याविषयी आपल्याला माहिती देत होते. गणेश, तुमचे सुद्धा आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.